शांततेत सकाळ दिलात याबद्दल पुन्हा एकदा शिलेदार रेखा पाटील कोल्हापूरकर आणि शिलेदारका मेघा पाटील कोल्हापूरकर या लोकनाट्य मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आहे. आणि ज्याची तुम्ही अतुपतेने वाट पाहत आहात तोच भाग म्हणजेच व्हरायटी शो. यामध्ये हिंदी मराठी पिक्चरमधली गाणी होती, शिवाय लावण्या सुद्धा साजरा बरं का. परंतु नेहमीप्रमाणे आमचे कलाकार जरा ड्रेस चेंज करूपर्यंत इथं थोडीशी विनंती करून केली जाईल तरी शांत राखायचे आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही या काळ्या आईमध्ये म्हणजे या काळ्या भूमीमध्ये काबाड कष्ट करतो, खाम घालतो आणि जनतेला किंवा लोकांना अन्नधान्य पुरवतो. त्याच शेतकऱ्याच्या घराण्यामध्ये आमचा जन्म झाला आहे. आता आमचं वय झालं आहे, पोरं शिकून नोकरीला लागले आहेत, ते परगावी गेलेले आहेत. अमेरिका, लंडन, जपान अशा परदेशामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव गाजवत आहेत. आता आम्ही सुद्धा ठरवले त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या भारत देश किती महान होईल याची स्वप्न आपल्याला रंगवायची आहे. पण मी इथं तुम्हाला बोलायला लागलोय. आज मी असं ठरवलंय की या जीवाला थोडासा विरुद्ध मिळण्यासाठी किंवा या जीवाला थोडस सुख शांती लाभण्यासाठी जीवाची मुंबई करायला म्हणजे सैन्य करायला थोडक्यात मुंबईला जायचा आम्ही बेत आखला आहे. आणि यासाठी आपले सगळे सौगडी म्हणजे गावामध्ये जेवढे आम्ही रिकामे आहोत त्यांना घेऊन आपण मुंबई गाठली पाहिजे आणि त्याला जीवाची सैन केली पाहिजे. समाधान दर्शवलंय का? नमस्कार नमस्कार या 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 समाधान. नमस्कार अण्णा, काय चाललंय? कसं काय काय तुमच्यासारख्या तरुण आणि नवजवान लोकांच्यासाठी हा भारत देश आहे. काय मला जर तुम्ही सहकार्य करायचं, मला मुंबईतली काय माहिती नाही बर तेव्हा मुंबईतली जर तुम्हाला जर माहिती असेल तर मला जर मुंबईत फिरून दाखवायचं आहे. हे बाबा मुंबईचा विषय काढलायस पण बघ आपण एकाला दोघं झाले, दोघात आपला तिसरा मित्र जुना माणूस आहे बाजीरावला बोलूया आणि सगळी कल्पना तुझ्या कानावर घालूया. म्हणजे बाजीला ना बाजीला वसगड्याचा काय? हा हा वसगड्याचा बोलू काय? घ्या की. ओ बाजीराव वसगडे कर. नमस्कार नमस्कार नमस्कार. समाधान होय होय अण्णा, समाधान कसं आहे? नावाप्रमाणे समाधान आहे. तुम्ही कसं आहे? बरं आहे नव्हता? माझी गरीबाची आठवण काढली काय भानगड आहे? एवढ्यासाठी काढलं बाबा. काय बाबा? आपण शेतात राहणारी गरीब माणसं आहोत. होय की? जीवाची मुंबई करायच्या उद्देशाने तुम्हाला बोलवलंय. मुंबईला जायचं. तुमच्या दोघांचा विचार. होय. 4 दिवस जगायचा विचार करा जरा. काय झालंय आता? का मुंबईला जाऊन काय येते घेऊन येता का? त्यासाठी नाही जायचं. मग? जीवाची मुंबई करायची तर शेतकरी वर्गाला सुख समाधान मिळू द्या या विषयाने जायचं आहे आपण. देवाची मुंबई करायला येतं त्याच्याकडे एक आग्या मग माहिती उठूया काय? माझ्या मऊ काढून काय करतोयस? मग ते काय होती की मग ए बाबा तू चांगल्या त्यांना मला अडथळा घालू नको. तुम्ही मुंबईला जावा हा. पण मुंबईला जायचं म्हणजे इथले विचारला जायचं नाही. खिशाचा बी सल्ला घ्यावा लागतो. पैसे नाही नाही आता मगापासून तुझ्या बोलण्याचा माझा अर्थ लक्षात आला. कळलं का तुला? बरोबर आहे. मुंबईला जाणं सोपं नाही. माणसाकडे पैसा असावा लागतो. पैशासाठी माणूस आलाय. होय होय. आणि परदेशातून जाऊन आला. कोण पैशाचं बंडल घेऊन आला. कोण आणि आपला मित्र जायची कोण आहे कोण आहे? भास्कर भास्कर सरपंच झालेला हा, हा. त्याला ते अभ्यास करायला गेलो होतो तिकडे. ठीक आहे ठीक आहे. राजकारणाचा अभ्यास करते. आलाय काय? त्याला बोलून घेतो. घे घे. ए भास्कर सदा फळे. नाव कमवलं का? सदा फळे. अरे कसा फळे? काय म्हणलास? कसा फळे म्हणलं? सदा खळे. तुम्ही बाहेर जाऊन काय जेवण लावलं म्हणलं? अरे आता मी अमेरिकेत आहे. काय वाळू चावायला काय? अमेरिकेत जाऊन वाळू चावते. मला माहिती नाही. अरे जाबर आहे जाबर. तिथं नाही. कोण? अमेरिकेत जाऊन गाभण राहिला गाभण. जाबर करतं का? अरे जाबर म्हणजे एक कंपनीचा मालक आहे. माझ्या हाताखाली 100-500 लोक झाडायला लोटायला आहेत. तुझ्या हाताखाली 100-500 लोक नुसती झाडाला लोटायला आणि तू भरून टाकायला. माझ्या हाताखाली 100-500 लोक झाडायला लोटायला म्हणजे केलं भरून टाकतो. स्वच्छता अभियान राबवणे म्हणजे आपलं कर्तव्य आहे. अरे माझ्या बुटाचं बूट पॉलिश 100-500 लोक करतात. 100-500 बूट पॉलिश करायला आणि हे बूट शिवायला. अमेरिकेत जाऊन चांभार झालो.
खेडेचेरीमध्ये ती घरात अरे मला माहिती नाही तर अरे कंपनीचा मला म्हणणार तर खुर्ची बसायचं आणि एकच काम करायचं. खुर्ची बसायचं एकच काम करायचं आलेल्या माणसाला तंदूर भाऊन द्यायचं. अमेरिकेत जाऊन फंकी झालो. या नालायक एक कंपनीचं मालक विमानाचा पार्ट बनतात कंपनीमध्ये. तुझ्या हा? आता इमान कुठं झाडाला बांधतोय काय रेडिओ नाही आणली. काहीतरी आहे बघ ती पोर काही ते तापा मारू नका काढल्या का तू आम्हाला माहित आहे द्राक्ष नाही गेला होता त्या द्राक्षवाल्याने तुला मरणाचा मारला. हे बघ पोरांची विचारायला तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुला बोलून तुझी टिंगल करायला लागले. आता तो परवाच नाही मी त्याला मारला. हा काय केलं गॅंग फुटली. नाही नाही 50 लाखाची कोथिंबीर विकली आहे हो. 50 लाखाची कोथिंबीर. कोथिंबीर अरे नुसतं काय सांगायचं मग 50 लाखाचा लसूण अरे वा, लसूण कुठं लावला होता म्हणजे प्रगतशील शेतकरी आहे. हा लसणाची जागा तुला माहित नाही कुठे लावलं होतं? मोठं मोठं लसूण उगून आलं आणि हानीच्या भावची सगळं लसूणच होतं. नाणीच्या पोतून नसून लावून 50 लाखाचं नसून तू यायला बाथरूममध्ये आहे. 4 गाड्याला 50 लाख द्यायचे. जाऊ द्या. एक काम करा हा? या पोराची काहीतरी मजा करायची आहे वाटतं. आता तो कायम बाहेरचा माणूस पाहिजे. मी बायकांचा दलाल आहे. आता सगळं मुंबईत आहे का नाही बायका हा. मग त्यांना बायका टाकतो तुम्हीच सांगायचं. दाखवूया. आणि बायका टाकू पण दिवे वर त्याचा नाही बाहेर दाखवतो जायचं. जायचं चला. तुला माहिती आहे नाही मुंबई हा? मी बी येणार आहे पण जरा मला जमाने घ्यायचं चल. चला. गाणी घ्या छान म्हणायचं. धन्यवाद. संगीत ईश्वर करो, संगीत ईश्वर करो, सर सर में बसे है राम. जो करेगा उसकी भक्ति वही कहलाएगा इस जगत का लटकटशाह. लेकर चलते हैं रेखा पाटील समेका पाटील लोकनाट्य प्रमोशन मंडल कोल्हापुर, जहाँ ताल ताल बोले सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.